श्री स्वामी समर्थ। आज आपण पाहणार आहोत कधी न ऐकलेल्या अतिशय उपयुक्त अशा आरोग्यदायी टिप्स। 1. तुपासोबत थंड पाणी, थंड दूध, समप्रमाणात मद्य शरीरासाठी हानिकारक असते। 2. फणसानंतर पान खाणे हानिकारक असते। 3. मुळ्यासोबत गूळ खाणे नुकसानदायक असते। 4. चहासोबत काकडी, थंड पाणी किंवा थंड फळे घेऊ नये। 5. माशासोबत दूध, उसाचा रस, मध घेऊ नये। 6. मांस सोबत दूध किंवा पनीर घेतल्याने पोट खराब होते। 7. फेफरे फिट्स आल्यास दुर्वांचा रस नाकात पिळतात। 8. दुर्वामुळे पित्त, रक्तदोष, खोकला यांचा नाश होतो। 9. बदाम खाल्ल्याने केसांना आवश्यक असलेले विटॅमिन्स मिळतात। 10. आलं आणि गवती चहा घालून केलेला चहा अनेक आजारांवर रामबाण उपाय आहे। सर्दी, डोकेदुखी, अंगातील बारीक कणकण घालवण्यासाठी हा सर्वोत्तम उपाय आहे। 11. जांभळाची बी पिंपल्सवर लावल्यावर डाग उठत नाहीत। 12. काकडीचा रस 1 चमचा आणि कोबीचा रस 1 चमचा यांचा चेहऱ्यावर लेप लावल्यास चेहऱ्यावरील काळे डाग, वर्तुळे कमी होतात। 13. शेविंग केल्यानंतर चेहऱ्यावर तुरटी फिरवल्याने चेहरा मऊ होतो। 14. कानात फोड किंवा पू येत असेल तर एका कपामध्ये थोडी तुरटीची पूड घालून मिसळून घ्यावे व पिचकारीने कान स्वच्छ धुवून घ्यावा। 15. वजन कमी करण्यासाठी रात्रीचे जेवण कमी करा। आहारात ज्वारीच्या भाकरीचा व एखाद्या भाजीचा समावेश करा। 16. लिंबाचा रस, खडी साखर दररोज खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते। 17. आयुर्वेदानुसार जेवताना पाणी पिऊ नये। 18. डोळ्याच्या पापण्यांचे केस गळत असल्यास कडुलिंबाची पाने चुरून पापण्यांना चोळावीत। 19. कडुलिंबाच्या बिया वाटून केसांना लावल्यास उवा मरतात। 20. गरम कपडे व डाग पडलेली चांदीची भांडी स्वच्छ करण्यासाठी शिककाईची पूड उपयुक्त ठरते। 21. भाजल्याने त्वचेला इजा होते, अशा वेळी निलगिरी तेल लावावे। 22. छातीमध्ये कफ झाल्यास भाजलेला ओवा मधामधून घेतल्यास फरक पडतो। 23. ओव्याच्या सेवनाने भूक वाढते, त्यामुळे जेवणामध्ये याचा नियमित वापर करावा। 24. नियमित चालल्यामुळे नैराश्याची पातळी कमी येण्यास मदत होते। 25. नियमित चालल्याने चयापचय संस्था सुधारते। 26. काळा मनुका 1 ते 2 तास पाण्यामध्ये भिजवून रात्री झोपताना बियांसकट चावून खावा, यामुळे पित्त, उष्णतेचा त्रास कमी होतो। 27. केस धुण्याआधी लसूण आणि मध यांची पेस्ट केसांना लावा आणि नंतर केस धुवा, यामुळे कोंडा जातो। 28. ऊस जेवणापूर्वी खाल्ल्यास पित्तवाढ होत नाही। 29. काविळीची बाधा झालेल्या रुग्णाने आठवडाभर दररोज ऊस चावून खाल्ल्याने किंवा 3-4 ग्लास ऊसाचा रस पिल्याने काविळीचा रुग्ण लवकर बरा होतो। 30. खिरीसोबत आंबट पदार्थ, सातू, फणस, खिचडी खाऊ नये। 31. थंड पाण्याबरोबर शेंगदाणे, जांभळे, तूप, तेल, खरबूज, गरम पदार्थ, गरम दूध घेऊ नये। तर या होत्या खास काही आरोग्यदायी टिप्स। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।